नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज मी घेऊन आले आहे उपवासाचे दहीवडे. हे वडे तळल्यावर तसेच गरमागरम खाल्ले तरी खूप छान लागते. पण आज आपण मस्त दहीवडे बनवूया, थंड थंड गारगार. नेहमीच तेच ते उपवासाचे पदार्थ खाण्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर एक भन्नाट रेसिपी उपवासाचे दहीवडे, ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. तुमचे खूप कौतुक होईल. चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू. यासाठी अर्धा कप भगर घेतलेली आहे. याला सम्यकचे दाणे किंवा वरईचे दाणे असे सुद्धा म्हणतात. स्वच्छ 3 पाण्याने धुवून घ्यायचे. एका 4-5 मिरे आपण कुटून घेऊ. मिऱ्याने या दहीवड्याला छान चव येते. तुम्ही मिरे खात नसाल तर स्किप करा. कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचे, छोटा चमचा तेल घेऊ. यामध्ये ही मिरे, कुटलेले मिरे आणि अर्धा चमचा जिरे घालून घेऊ. जिरे फुलले की यामध्ये 1 छोटा चमचा हिरवी मिरची बारीक चिरून घालायची. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घाला. मिरची छान खरपूस परतून घ्यायची. अर्धा कप भगर घेतली होती. या अर्धा कप भगरेला 1.5 कप पाणी घेऊ आपण. हे परफेक्ट प्रमाण आहे. यापेक्षा कमी किंवा जास्त पाणी घालू नका. पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये भगर घालायची. झाकण लावून आपण ही भगर शिजवून घेऊ. 5 मिनिटात भगर शिजते. भगर हे मिलेटच्या प्रकारात, धान्य प्रकारात मोडते. यामध्ये भरपूर पौष्टिक तत्वे असते. त्यामुळे भगर उपवास असो अगर नसो खायलाच पाहिजे. भगरेच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवू शकतो. उपवासासाठी दहीवडे बनवत असल्यामुळे 1 चमचा यामध्ये सेंधव मीठ घालून घेऊ. मी मीठ घालायला विसरली. पाण्यातच तुम्ही मीठ घाला. आता आपण अजून आपली भगर पूर्ण शिजलेली नाही आहे. आपण यामध्ये ही सेंधव मीठ घालून घेऊ. भगर छान शिजली आहे. आता आपण गॅस मोठा करून भगर झाकण न ठेवता परतून घ्या. जोपर्यंत याचा एक पेंट तयार होणार नाही आणि ही भगर सुकी होणार नाही तोपर्यंत परतून घ्यायचे. हे बघा, असा पेंट झाला पाहिजे. हा पेंट असा सराट्याला चिटकल्यानंतर तो पडला नाही पाहिजे. बघा, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, पडतो का? नाही पडत ना. असा झाला पाहिजे. तोपर्यंत भगर परतून घ्या. आता आपली भगर तयार झाली आहे. आता ही एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीत काढून घ्या. भगर पूर्ण थंड झाली पाहिजे. थंड झाल्यानंतरच यामध्ये बटाटे मिसळायचे आहे. यासाठी मी 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे. भगर ताटामध्ये पसरवून ठेवली तर लवकर थंड होईल. यासाठी भगर मी ताटामध्ये पसरवून घेते. 4 उकडलेले बटाटे आपण मीडियम आकाराचे आहे किसून घेऊ किसणीने. सगळे बटाटे किसून घ्यायचे. सगळे बटाटे किसून घेतल्यानंतर थंड झालेल्या भगरीमध्ये हे बटाटे मिक्स करायचे.
भगर हा मिलेट प्रकार आपल्यासाठी खूप चांगला असतो. डायबिटीससाठी, बी पीसाठी, शुगर, बी पी या सगळ्या गोष्टीमध्ये भगर खाणे खूप चांगले आहे. आपल्या साध्या तांदूळाच्या ऐवजी ही भगर तुम्ही खाल्ली तरीही उत्तम आहे. सगळे बटाटे आपण भगरीमध्ये मिक्स करून घेऊ. आता आपली भगर हात लावण्याएवढी थंड झालेली आहे. आपण भगरीच्या प्रमाणात तिखट आणि मीठ घातले होते. आता आपण 4 बटाटे घेतले आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला आणखी तिखट आणि मीठ घालावं लागेल. यासाठी तुम्ही लाल तिखट घालत असेल तर लाल तिखट घालू शकता. मी यामध्ये हिरवी मिरची, अद्रक बारीक वाटून त्याचा ठेचा बनवून घेतला आहे, तो 1 चमचा घातला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घातले. स्मूथ डो लावून घेतला. आता याचे असे गोल गोळे करून घ्यायचे. छान दाबून दाबून करायचे. याला भेगा पडल्या नाही पाहिजे, क्रॅक कोणतीही गेली नाही पाहिजे. सगळे दहीवडे तयार आहे. कढईमध्ये मी शेंगदाणा तेल घेतले आहे, गरम करायला ठेवले. आता हे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये दहीवडे तळून घ्यायचे. तेलाचं टेम्परेचर हाय टू मीडियम गॅस ठेवायचा. ब्राऊन रंगावर दहीवडे तळून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे वडे आपण तळून घेऊ. वडे हे गोल्डन ब्राऊन रंगावरच तळायचे. जास्त डार्क रंग नको आणि कमी पण नको, असा परफेक्ट रंग आला पाहिजे. बघा या दहीवड्याचा कसा आला आहे, तुम्ही तसा आला पाहिजे. या वड्याला तेल जास्त लागत नाही. बघा असा कलर रंग आला पाहिजे याचा. खरपूस छान तळले गेले आहे. तळायला बिलकुल कमी तेल लागते. तुम्ही बघितले असेल मी किती तेल टाकले आहे आणि किती संपले यामधले. आणि बघा हाताला सुद्धा तेल लागत नाही. एका भांड्यामध्ये अर्धा कप ताक घेऊ आणि यामध्ये भरपूर पाणी घालून घ्या. वडे थंड करून घ्या. या दह्याच्या पाण्यामध्ये आपल्याला वडे घालायचे आहे. तुम्ही उडदाचे वडे केले तर ते सुद्धा या पातळ ताकात तुम्ही घालू शकता. बघा चवीमध्ये किती फरक पडतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पाण्यात जर वडे घातले तर ते पानसट लागतात. ताकात घातले तर आतमध्येपर्यंत दह्याची चव तुम्हाला मिळेल. या ताकामध्ये सेंधव मीठ घालून घेऊ. आपल्या चवीनुसार घाला. यामध्ये आता सगळे वडे टाकून घ्यायचे. वडे थंड करूनच टाका, गरम वडा टाकू नका. ताक पण थंड आहे आणि वडे पण थंडच घ्या. 20 मिनिटे ताकात वडे मुरायला ठेवा. याबरोबर वरून खाण्यासाठी चिंचगुळाची चटणी पटकन तयार होते. ह्या चटणीसाठी मी कोणतेही एफर्ट घेतले नाही आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी चिंच, गूळ, खजूर, तिखट, मीठ आणि जिरे पावडर घालून मिक्सरमध्ये वाटून तयार केली ही चटणी. 5 मिनिटात ही चटणी बनवून तयार झाली. या दहीवड्यावर घालण्यासाठी दही आपण बनवून घेऊ. यासाठी मी घरी लावलेले घट्ट दही घेतलेले आहे. दही गोड आणि घट्ट घ्यायचे. दह्यात रवी लावून घोटून घ्यायची. यामध्ये सेंधव मीठ घालून घेऊ आणि 2 चमचे साखर घालायची. तुमचं दही आंबट असेल तर तुम्ही थोडी जास्त पण घालू शकता. थंड करायला फ्रीजमध्ये हे दही ठेवून देऊ आपण.
आता दहीवड्याची प्लेटिंग करून घेऊ. एका मोठ्या प्लेटमध्ये मी हे दहीवडे काढून घेतले ताकातमधून आणि यावर वरून छानपैकी दही घालायचे. ताकामध्ये वडे घातल्यामुळे यामध्ये जो थोडाफार तेलकटपणा असेल तो निघून जातो. सगळे वडे पूर्ण बुडेपर्यंत दही घालायची. भरपूर दही घाला. दही वडे म्हटलं की दही भरपूर लागते आणि ते पण घट्टच दही घ्या. आणि मिक्सरला दही फिरवू नका, रवी लावा. मिक्सरला जर तुम्ही दही फिरवलं तर ते पातळ होऊन जाते. आता यावरून चिंच गुळाची चटणी घालायची. तुम्ही कोथिंबीर खात असाल तर हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची चटणीसुद्धा घालू शकता. थोडी सजावटीसाठी बारीक हिरवी मिरची घातली मी. लाल तिखट, जिरे पावडर वरून घालू शकता. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला. मित्रांनो, पाहिलंत ना किती झटपट आणि चविष्ट उपवासासाठी दहीवडे तयार झाले. तुम्ही नक्की करून बघा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माझं डिस्क्रिप्शन तुम्ही चेक करा. आनंदी राहा आणि उपवासाचा अशाच प्रकारे आनंद घ्या. आणि उपवासाच्या तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. मी तुमच्या मदतीला सतत तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. तोपर्यंत छान मस्त खा आणि आनंदात राहा.